बघितला हा व्हिडिओ। सध्या सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी, प्रसिद्ध होण्यासाठी, थोडेफार व्ह्यूज आणि पैसे मिळवण्यासाठी महिला आणि तरुण्या कशा पद्धतीनं सोशल मीडियावर व्हिडिओ टाकत आहेत आणि त्याचे परिणाम नेमके सामाजिक जीवनावर काय काय होत आहेत तेच आपल्या सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचे। पण जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। कसं आहे माहिती आहे का, सध्या मोबाईल हा एक जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे। मोबाईल शिवाय अनेकांना करमत सुद्धा नाही। सकाळी उठलं की मोबाईल, सकाळी झोपताना मोबाईल, जेवताना मोबाईल आणि बाथरूम मध्ये जाताना सुद्धा काही जणांना मोबाईल लागतोय। म्हणजे एवढा मोबाईलचा नाद लागलाय। कारण की मोबाईलचा नाद लागल्यामुळं अनेक जण याच मोबाईलच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून नको तसे व्हिडिओ आणि नको तसे फोटो सुद्धा टाकत आहेत। पण मात्र आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये सुद्धा असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत। एकीकडे आपली भारतीय संस्कृती कशा पद्धतीनं होती, काय होती, हे मला तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही। पण मात्र आता याच सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याच देशातल्या, आपल्याच राज्यातल्या काही महिला कशा पद्धतीचे व्हिडिओ टाकतात, त्यांना याचं सुद्धा भान राहिलेलं नाही की मोबाईलचे हे व्हिडिओ लहान लेकरं सुद्धा बघू शकतात, वयस्कर लोक सुद्धा बघू शकतात, महिला पुरुष म्हणजे सगळेच लोक बघू शकतात। आणि काही काही जणी तर थेट त्या ठिकाणी पेड सबस्क्रिप्शन देऊन सगळं काही दाखवत आहेत। नेमकं इंस्टाग्राम आणि फेसबुकच्या माध्यमातून चाललंय तरी काय, असा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो। आता ज्या पद्धतीनं काही महिला अशा पद्धतीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकत असल्यामुळं त्याचा सामाजिक जीवनावर मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होत आहे। कारण की लोक अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहतात आणि त्यांचे मानसिक संतुलन बिघडतात। मग त्यांचे मानसिक संतुलन बिघडल्यामुळं कशा कशा पद्धतीच्या घटना सध्या देशामध्ये आणि राज्यामध्ये घडलेल्या आहेत हे सुद्धा आपण मोठ्या प्रमाणात बघत आहोत। त्यामुळं कुठंतरी सोशल मीडियावर असे जे कंटेंट टाकतात, असे जे व्हिडिओ टाकतात, यांना आळा बसला पाहिजे, यांना कुठंतरी रोखलं पाहिजे। पण मात्र बघणारे सुद्धा एवढ्या आवडीनं बघतात, त्यांना लाईक करतात, कमेंट करतात आणि त्यांना एवढं मोठं प्रोत्साहन देतात की त्यांना बघायला आणि तसे व्हिडिओ करायला हे जास्तच उत्साह येतो। जर तुमच्या आमच्यासारख्याने ते व्हिडिओ बघितलेच नाही, डायरेक्ट त्यांचे अकाउंट ब्लॉक करून टाकले, तर कदाचित ते तसे व्हिडिओ बनवणार नाहीत। पण मात्र लोकांना हे सुद्धा आता तसंच बघायला आवडत आहे, म्हणून हे असे चाळे काही महिला करत आहेत। आता महिलांनी, तरुणींनी सुद्धा अशा पद्धतीचे व्हिडिओ बनवले नाही पाहिजे। काहीतरी सामाजिक संदेश देणारे, काहीतरी जनजागृतीचे व्हिडिओ बनवले पाहिजे, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं। पण मात्र जे लोक चांगले व्हिडिओ बनवतात, चांगला कंटेंट देतात, त्यांना मात्र फारसे व्ह्यूज येत नाहीत। पण मात्र जे असे उघडे नागडे नसतात त्यांना मात्र व्ह्यूज, लाईक, कमेंट या मोठ्या प्रमाणात येत असतात। त्याच्यामुळे याच्यामध्ये व्हिडिओ बनवणाराची चुकी आहे आणि तसे व्हिडिओ पाहणाराची सुद्धा चुकी आहे, असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी वाटतं। पण मात्र ज्या पद्धतीनं हे सगळा समाज बिघडत चाललाय त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही। समाजामध्ये जे घडतंय आणि मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो। लोकांना सावध आणि सतर्क राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो।